तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर हे आहे आपलं उद्याचं पॅकिंग, मॅकबुक अँड ग्लव्ज, बालका. त्याच्यानंतर हे आपलं पाऊच आहे ज्याच्यात सामान आहे आपलं, रुमाल, एक्स्ट्रा पावडर, तेल, लायटर, कंगवा, त्याच्यानंतर कोलगेट, ब्रश आणि हे आपली ॲक्सेसरीजची बॅग. ह्याच्यात आहे SSD 1 TB सॅमसंगची, पॉवर बँक, कॅमेरा माउंट्स, केबल्स. कपडे पण आपण घेतलेले आहेत थोडीफार, शॉर्ट्स, बीचवर फिराय, एक नाईट पॅन्ट, एक टी-शर्ट, 2 टेंटमध्ये हातराय चादरा. आणि ही आहे आपली इम्पल्सची बॅग. आणि हा आपला टेंट आपला टेंट आहे. आणि हेच राहिलं दाखवायचं, आपला ब्ल्यू लेनचा चष्मा मॅकबुकसाठी, मॅकबुक. तर हे आहे आपलं उद्याचा सेटअप. उद्या आपण भेटू पहाटे. आपल्या सेटअपमध्ये अजून एक राहिलंच, हे आहे आपलं ॲक्सॉरचं हेल्मेट, जे आपण रायडिंगसाठी वापरतो, बॅटमॅन एडिशन. हे एक राहिलं होतंच, हे एक ॲड केलं. तर असं आहे आपलं काय थोडंफार पॅकिंग, कपडे. 2 दिवसाची आपली ट्रिप असणार आहे पुण्यापर्यंत. तर चला भेटू उद्या. चला राईडला आपल्या सुरुवात झालेली आहे. कॅमेरा फिटिंग झालेला आहे व्यवस्थित, हेल्मेट फिटिंग झालेलं आहे. आणि आता आपण स्टार्ट करायचं आहे. हर हर महादेव. मला नाही माहीत अंधारामध्ये विजिबल आहे का नाही. हर हर महादेव. तर आता सेट लावतो व्यवस्थित, बॅग, टेंट. आपला विंड मप पडलेला आहे काय, त्याच्यामुळे जरा आवाज माझा फुटल्यागत येईल तुम्हाला कदाचित. आपल्या माईकचा विंड मप रात्री सेटअप करताना कुठेतरी पडला. आणि आपल्याकडे एक्स्ट्राचा आहे, तो ऑफिसला आहे, इथं नाही. तर हा एक प्रॉब्लेम आहे. तर चला, लेट्स गो टू कोकण. हर हर महादेव. जगदंबेच्या नावानं चांगलं, ज्योतिबाच्या नावानं चांगलं. चला, गणपती बाप्पा मोरया. मला नाही माहीत तुम्हाला आता ही माझा आवाज कसा येतोय, म्हणजे क्लिअर येतोय, नाही येतोय का फुटलेला येतोय. तर आज आपण निघलोय सध्या भोर तालुक्यासाठी. तिथं जाऊन आपण किल्ले सगळं एक्सप्लोअर करायचं. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण पलूसच्या जवळ आलेलो आहे. आपलं सांगली पलूस. आपला माईकचा जो विंड मप आहे ना, तो पडला आहे. त्याच्यामुळं मला वाटतंय की माईक आपला सगळा नॉईज कॅप्चर करत असणार आहे. वारं तर लय कॅप्चर होत असणार आहे, मला असा अंदाज आहे. काय करायचं, काहीतरी केलं पाहिजे, पर्याय नाही. नाहीतर कापूस थोडाफार घेऊन त्याला चिकटपट्टीनं टाईट केला पाहिजे, म्हणजे मला क्लिअर आवाज येईल तुम्हाला. बाकी असं हे होणार नाही, वाऱ्याचा आवाज माईक कॅप्चर करणार नाही. असं काहीतरी देशी जुगाड केलं पाहिजे. आपला मित्र लय औषध झालं, वाट बघत थांबलाय. आणि एका त्याच्या बाईकचा पण जरा प्रॉब्लेम झालाय. खालचा इंजिनला जो नट असतो ना, वायझर,
ही ऑइलचा नट असतो नाही, त्याला एक वायझर असते, म्हणजे हे असते लब्बरचं वायझर, ते झाले खराब. मग त्याच्यातनं थेंब 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 ऑइल लिकेज व्हायला लागले. मग ते नट बदलून ऑइल चेंज केलं पाहिजे कुठंतरी. आपण ते ह्याला बघू, कुठंतरी कराडमध्ये किंवा साताऱ्यामध्ये चेक करू. साताऱ्यामध्ये करू, साताऱ्यामध्ये. आत्ता जरा आपल्याला गडबड आहे, उभा राहायला लय उशीर झालं. मला ओरडं जातं ती. निघणार होता आम्ही 5 वाजता. तसं मी घरातनं 5लाच निघलोय, पण निघायचं होतं मी घरातनं 4ला. माझ्यामुळे 1 तास लेट झाला आहे. माझ्यामुळं मी घरातनं लेट निघल्यामुळं इकडे पुढं 1 तास पुढं लेट झाला, असा विषय झाला. पोचायलाच मला 1 तास लागतो नाही त्यांच्याजवळ पिकअप पॉईंटला. तिथं पोचायला 1 तास लागल्यामुळं परत आणखी प्रॉब्लेम. आणि त्याच्यात आणि गाडीचा प्रॉब्लेम, काय बॉम्बला. पुढची गाडी पण ट्रिपलाच चाललेली आहे, कारण बॅग गच्च भरलेली आहे. नाही बॅगा नाहीत बहुतेक, का बॅग आहेत काय माहिती. बॅगा नाही, बॅग आहेत. मला ती लेडीजच वाटली एक पद्धतीनं, पण बहुतेक बॅग आहेत त्या. बॅग आहेत. सगळी खवणी ट्रिपला चाललेली आहेत. समर चालू आहे तो, समर ओनली ट्रिप. फिरायचा दिवस असतात समर. पोरांच्या परीक्षा संपत्यात, बोर्डाचे पेपर संपत्यात, सगळ्यांचं वातावरण वेगळंच असते समरला. गाडीचा एक आरसा आपला पुढं झालाय जरा, म्हणजे आवळताना जरा पुढं झालाय का पाठीमागं झालं. पाठीमागं हा बरोबर आहे, हा हल्ला नाही आत्तापर्यंत. राईट साईडचा बरोबर आहे, लेफ्ट साईडचा जरा हल्लेला. काय वातावरण आहे सकाळ सकाळ. बऱ्याच दिवसांनी मी पहाटेचं बाहेर निघलोय. बऱ्याच दिवसांना. 2 व्हीलरची राईड माझ्या मते मी मागल्या 2023ला लास्ट राईड केली ती. गणपतीपुळे, आरेवारे बीच, गणपतीपुळे वगैरे केली ती मी जवळपास माझ्या मते ऑक्टोबर 2023ला. ऑक्टोबर 2023ला 2 व्हीलरची लास्ट राईड होती. त्याच्यावर आज चाललोय. आज आहे माझ्या मते 13 एप्रिल. 13 एप्रिलला आपण राईडला चाललो. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. पंढरपुरात साई गाजत वाजत, आई गाजत वाजत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. मित्रांनो, आपण अँगल जे लावलेला आहे नाही ते मला बरोबर वाटतोय, पण आपल्या फॅमिलीला कसा वाटतोय यूट्यूबच्या नक्की सांगा. जर काय चुकलं असेल तर मग एक्स्ट्रा माउंट घेऊन आपण कॅमेरावरती विजिबल करायला बरं. आणखी आता सध्या आपल्या हाय असं ट्रायपॉड माउंटला लावणार आहे. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. सध्या आपल्या कानात हेडफोन असल्यामुळं गाणं जरा म्हणजे भक्तिगीत आहे ती. आपल्याला रोज सकाळचं भक्तिगीत ऐकायची सवयच आहे सोडा, त्याचा काही विषय नाही. मला फक्त म्हणा येत नाहीत, ऐकतोय रोज. सूर ताल काय सुद्धा गावत नाहीत आपल्याला.
लगा हे काय विषय हे काय विषय औषधाचं पट्टाला घेऊन जायचं म्हण गाडीला काय झालं का मला लय कसतर झालं आता हा हा गाया लागले असं तेवढं काय चालायचं गाडीला आता जनरललाच सोडायचं आहे त्याच्यामुळं गाडीचं काम चांगलं करून घ्यायचं आहे पुढे ठेवणार आहेस काय बॅग का माझ्यात तर लेवच आहे हर हर महादेव जय श्रीराम तर हा आहे आपला मित्र वैभव पाटील हा आमचा पर्यटन मित्र आहे आमच्या ग्रुपचा पर्यटन मंत्री म्हणजे त्याला ही पदवी अशीच नाही दिलेली जवळपास 110 किल्ले सर केलेत त्यांनी म्हणजे फिरून झालेत त्याची आणि इतिहास तर असा तोंडपाठ आहे पूर्ण इतिहास हिस्टॉरिकल प्लेसेसचा किंग आहे तो आमच्यातला त्याच्यामुळं आम्ही त्याला घेतल्याशिवाय जातच नाही कुठं शकतोय असं हादरत बिदरत गेल्यानंतर थोडंफार काय असं हे होत असेल तर तेवढं समजून घ्या माईक आता मला असं वाटतंय की जास्त विंड पकडत असणार आहे पकडायला नाही पाहिजे पण पकडत असणार आहे काय करायचं आपलं विंड मग पण पडले कुठे भेटलं तर आपण बघू लोकल शॉपला वगैरे नाही तर कुठे एक्स्ट्रा विंड मग भेटलं तर इथनं पुढं आता एक्स्ट्रा विंड मग कॅरी करायला पाहिजे आपल्याला आपली फर्स्ट ट्रिप आहे त्याच्यामुळे ते काय आपल्याला डोक्यात पण आलं नाही आपल्याकडे एक्स्ट्रा नाही पण म्हणता काय अडचण नाही म्हटलं तर तसं आमचा जो मित्र आहे तो पुण्यात येणार आहे तो त्याला साताऱ्यात गेल्यानंतर कॉल करायचा आहे माझ्या मते तालुका हद्द का जिल्हा हद्द आहे जिल्हा हद्द असेल कदाचित किंवा तालुका हद्द पण असू शकते कारण आता आचारसंहिता चालू आहे त्याच्यामुळं चेकपोस्ट उभा केलेले आहेत अशा पद्धतीनं आपण कराडमध्ये आलोय आय लव कराडचा इथं हे लावलंय बोर्ड लावलेला आहे आपण पाटील साहेबांच्या मागे राहिलेलंच बरं आहे कारण ते म्हणलं पलीकडे जायचं आपल्याला पलीकडनं जायचं आहे म्हणलं हो पलीकडे ही केलं पाहिजे
काका बहुतेक आपल्याला भेट. बऱ्याच दिवसानं कराडला आल्यामुळं कराडचं काही समजेना, कारण हायवेचं काम झालं, वरचा उड्डाण पूल हे केला. आपण NH4 ला आहे. मोबाईल वैभव पाटीलनं अशा पद्धतीनं पाडलेला आहे. हाँ क्या हाँ एंड बघ काय रे. डिस्प्ले स्क्रीन आहे ना, ही स्क्रीन गार्ड आहे ना. पैसे होतं काय? 500 रुपये नेहल त्यानं. नेहलं नवरा बायको ते नव्हती का आत्ता गाडीवर. मला वाटलं आता जातोय, नाही गाडी टायराला थटून असं साईडला गेला. 500 रुपये उचलून घेऊन गेलं ती. असं उचललो आणि बाईक मी बघतोय की त्याला असं उचललं आणि बायकोकडे दिलं. ठेवला होतास कुठं? ह्याच्यात ठेवायचा रे. मोबाईल आहे ते महत्वाचा आहे. 500 रुपये जाऊ दे. हा नाही वाटत तर नाही गेलेलं. अवघड आहे, मोबाईल वाचवायला लागतात. चल अशा पद्धतीनं मोबाईल आता थोडक्यात वाचलाय ना. माझ्या गाडीच्या टायराला तटून साईडला गेला म्हणून वाचला, नाहीतर खाली घावला असतं म्हणजे त्याचं वाटोळच होतं. साईडला तटून साईडला गेला. पण एक नवरा बायको आलती त्याने 500 रुपये ठेवलं नाव. माझ्या डोळ्यात देखत नजर देखत आपल्या कॅमेऱ्यात कॅप्चर झाले राहू दे. हळूच 500 रुपये उचलून बायकोकडे दिलं त्यानं आणि सटाकला मेंबर. आता एक लेडीज तिथं उभं राहिलेली, तिच्या हातावर पाक खांद्यापर्यंत मेहंदी होती. मेहंदी काढणं ही एक बायकांची फॅशनच आहे. तर आपल्या कॅमेरा माउंटचं कॅमेऱ्याचं चार्जिंग संपत आलंय. कॅमेरा चार्ज केला पाहिजे. पुढे जाऊन आपण पुढं थांबायचं आहे, एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. आत्ता आपण बोधग्यापाशी आहे. बोधग्या जवळ पोचले. कॅमेरा चार्ज झाला आहे म्हणून आता सेटअप केला कॅमेरा आणि आता जायचं मस्तपैकी. हाय ग, जय श्रीराम, जय जय श्रीराम. आपल्या गाडीचं पेट्रोलचा काटा खराब झाला आहे. मला वाटलं पेट्रोल संपलंय, पण गाडीचं पेट्रोल तर फुल आहे. गाडीचं पेट्रोल तर फुल आहे आणि काटा तर दाखवतोय की गाडीत काहीच पेट्रोल नाही.
वा, ये बात, काय फिलिंग आहे रे, एकदम झकास. आता वायझर ओपन आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाऱ्याचा आवाज येत असेल कदाचित. वायझर मी ओपन ठेवलाय कारण इथं जास्त धुळा नाही ना. भारी वाटतंय, एकदम झकास वाटतंय. हा वायझर क्लोज करतो. ओकेच. अब बोलो ना मेरी जान. नुसता राडा, नुसता राडा, एकदम फिलिंग ढगात. ढगात म्हणजे काय बोलायचा विषयच नाही. सत्व्यास म्हणाव गावात. आपल्याला फक्त विंड मप घ्यायचा आहे कुठनं तरी. विंड मप झालं का विषय संपला आपला. तर अशा पद्धतीनं आपली जोडीदार आपली वाट बघत थांबलेत पुढं. त्याच्यामुळं जरा पिकअप घ्यायला लागणार आहे, स्पीडनं जायला लागणार आहे. कारण सकाळनं मी त्यांना निलय दमवले. थोड्या वेळात येतो, आता येतो, मग येतो म्हणत 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 मी लय टाईम घालवले. लय म्हणजे भयानक टाईम घालवले. आणि मी आज रायडिंगची पॅन्टच नाही सोडा आपल्याकडं. आपण काय स्वस्त रायडर आहे, आत्ता सुरुवात आहे आपली. नाईट पॅन्ट आहे, ती पण नाईट पॅन्टचा विषय असा आहे की खिशातनं मोबाईल काढला का परत खिशात बसत नाही. अरे काय स्पीड ब्रेकर आहे का चेस्ट आहे. एकदम झकास. मला माहित नव्हतं राव एवढं लांबायचे पळून. ते भरपूर लांबायचे पळून तसं बघायचं झालं तर. जन्नत रोड आहे भावानो, जन्नत. या रोडला ना एकदा आला ना पावसाळ्यात, हा जन्नत रोड आहे, जन्नत. मोहनगड रोड, मोहनगड. आता मी कॅमेरा सुरू करायला माझा लेट झाला. मी मागं जाणार होतो पण आमचे मेंबर्स पुढे गेले त्याच्यामुळे मी मागं काय गेलो नाही, तसंच पुढं आलो. विषय काय आहे, झाडं अशी आहेत, एक 15-10 झाडं असतील, 10 वडांची. पण अशी आहेत ना, बास शेवट रे. जिंदगीत असं सावली आणि झाडं बघायला नशीब लागते. असली झाड आहेत वडाची. आणि इकडे एवढं जी वारा आहे नाही, भयानक वारा आहे इकडं. आम्हा कसं आहे, कसं आहे, बघायचं तुम्हाला, बघायचं कसं आहे. नदी, कोकणातली नदी, झाडांच्या मधली. तर ही थोडी चेष्टा मस्ते. हा, कोकणात ऊन पण तेवढं लागतंय आणि सुख पण तेवढंच भेटते. दिस इज कोकण, दिस इज कोकण, कोकण कोकण. काय धरण आहे कुठलं तरी. वा वा वा.